आम्ही सर्व साऊंड व्यावसायिक जे आज इथे जमलेलो आहोत, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा केवळ साऊंड व्यावसायिकापुरता मर्यादित मुद्दा नाही। आज जरी आम्ही साऊंड व्यावसायिक ह्या मुद्द्यासाठी लढत असलो तरी आमच्यासोबतच साऊंडच्या व्यतिरिक्त साऊंडसाठी काम करणारे जे साऊंडचे मालकांव्यतिरिक्त चालक आहेत, ऑपरेटर्स आहेत, जे मदतनीस आहेत, त्याच व्यतिरिक्त जे LED वॉल, लाईट, ट्रसिंग, जनरेटर, ट्रक टेम्पोचे ड्रायव्हर्स असे सर्व प्रकारचे लोक ह्या इंडस्ट्रीशी जुळलेले आहेत। त्या सर्वांनी आमची साथ देण्याची फार गरज आहे। त्यामुळे माझ्याकडून त्यांना कळकळीचं आव्हान आहे की त्यांनी आमची साथ द्यावी। त्याचप्रमाणे गणपती मंडळ ज्यांना कुठून तरी दबाव आणला जातो की साऊंड सिस्टम वापरू नये, आमची त्यांनाही कळकळीची विनंती आहे की तुम्ही पण आमची साथ द्यायची गरज आहे। एक पाऊल तुमच्याकडनं उचला, एक पाऊल आमच्याकडनं उचला आणि आपल्या सणासुदींला साऊंडशिवाय मजा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि साऊंडचा वापर करण्यासाठी आमची विनंती पण आहे आणि आमची मागणी पण आहे। माझं नाव अतुल पंडागळे, राहणार गोरेगाव। ऑडिओ किंग इंडिया माझी स्वतःची साऊंड कंपनी आहे। त्याचबरोबर इथे उपस्थित माझ्या प्रत्येक बांधवाची स्वतःची साऊंड कंपनी आहे। कोणी ऑपरेटर आहे, कोणी हेल्पर आहे, कोणी साऊंडचा चालक आहे, मालक आहे। आणि यांच्या व्यतिरिक्त ज्या सर्वांचं मी नाव घेतलं ते आमच्या व्यवसायाशी निगडित आहेत। जर साऊंडच वाजणार नाही तर तुम्ही लाईट विनाकारण तर लावू शकणार नाहीत, तुम्ही मोकळी गाडी तर रस्त्याने फिरवणार नाही। त्या सगळ्यांचे व्यवसाय आमच्या साऊंडशी निगडित आहेत। त्यांनीही आमची साथ द्यावी, आमची हाक आहे आणि आमच्या हाकेला तुम्ही नक्कीच वो द्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे। जेव्हा गणपती निघतील तेव्हा डीजे वाजणार का, काय तुमचं म्हणणं? आमचं म्हणणं आहे की डीजे 100% वाजलाच पाहिजे, वाजला पाहिजे की नाही। त्याचबरोबर आमचं असं आव्हान आहे की जे काही गणपती मंडळ आहेत, जे गणेशोत्सव मंडळ आहेत, त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं। जर तुम्हाला कोणत्याही असामाजिक तत्वांकडून किंवा शासकीय तत्वांकडून जर दबाव आणला जात असेल तर तुम्ही त्यांच्याकडे कायदेशीर जिहाची मागणी करावी। तुम्ही त्यांना स्पष्टपणे तुमचं म्हणणं लेखी लिहून द्यावं की तुम्ही कायदेशीर नियमांचं पालन करूनच साऊंड वाजवणार आहेत। आणि आम्हीसुद्धा हमी देतो की आम्ही पण कायदेशीर नियमांचं पालन करूनच साऊंड वाजवणार आणि साऊंड वाजवायला परवानगी ही मिळालीच पाहिजे। एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे की हा जो प्रकार आज होतोय, 2018 साली सुद्धा अशाच पद्धतीचं एक वारं उठवलं गेलं होतं की ध्वनिक्षेपकावर बंदी आहे, साऊंडवर बंदी आहे। त्यावेळी आमच्यातल्या 3 साऊंड व्यावसायिकांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आज 2025 साली गणपतीच्या ऐन 3 ते 4 दिवस आधी पोलीस स्टेशनला बोलवून आमच्या साऊंड व्यावसायिकांना नोटीस देण्यात आल्यास तोंडी समज देण्यात आली की साऊंड वापरायला बंदी आहे। अशावेळी अनेकांनी कर्जबाजारी होऊन आपल्या घर जमिनी गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज घेऊन साऊंड सिस्टम विकत घेतलेली आहे। अशावेळी जर साऊंडवर सरसकट बंदी आणली तर आत्महत्या करण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय आमच्या बांधवांकडे उरत नाही। तर सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि नियमांच्या अधीन राहून आम्हाला ध्वनिक्षेपक साऊंड सिस्टम लावण्यास परवानगी द्यावी ही आमची मागणी आहे। मागणी आहे ना मित्रांनो? नक्कीच आपण पाहिलं तर डीजे मालकांशी संवाद साधलेला आहे। त्यांनी अमित ठाकरे यांच्याशी देखील बातचीत केलेली आहे, त्यांची देखील भेट घेतलेली आहे। डीजे मालकांचं हेच म्हणणं आहे की आम्ही डीजे वाजवणार, कोणत्याही नियमांचं उल्लंघन या ठिकाणी आम्ही करणार नाही। तसंच सरकारने देखील आम्हाला या संदर्भात परवानगी द्यावी अशी देखील मागणी त्या डीजे मालकांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह स्नेहा जाधव, लोकमत।